क अक्षराने सुरू होणाऱ्या म्हणी अर्थासह पाहूयात. कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडूच. म्हणजे ज्याचा स्वभाव जन्मतःच वाईट असेल त्याला कितीही सुधारायचे प्रयत्न केले तरी त्याचा स्वभाव बदलत नाही. करंगळी सुजली म्हणून डोंगराएवढी होईल काय. अर्थ प्रत्येक गोष्टीच्या वाढीला मर्यादा असतेच. कर नाही त्याला डर कशाला. अर्थ ज्याने वाईट आचरण केले नाही त्याला भीती का बरं वाटेल. करावे तसे भरावे. अर्थ जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे वाईट चांगले परिणाम भोगावेच लागतात. कधी खावे तुपाशी कधी राहावे उपाशी. अर्थ संसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते. कान आणि डोळे यांच्यात 4 बोटांचे अंतर. अर्थ ऐकण्यात आणि पाहण्यात फार तफावत असते. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. अर्थ क्षुद्र माणसानं थोरा मोठ्यांना कितीही दूषण दिले तरी थोरा मोठ्यांचे काहीच बिघडत नाही. काडी चोर तो माडी चोर. अर्थ जो लहानशी चोरी करतो असे का एकदा सिद्ध झाले तर त्याच्यावर पुढे मोठ्या चोरीचाही आळ येत असतो. काप गेले भोके राहिली. अर्थ श्रीमंतीचे दिवस गेले फक्त आठवणी राहिल्या आहेत. काही सोन्याचा गुण काही सवागीचा गुण. अर्थ एखादी गोष्ट घडवून आणण्यास जशी थोरा मोठ्यांची मदत लागते तसे लहानांचेही सहाय्य लागते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. अर्थ मरणाची वेळ बहुतेक आली होतीच पण थोडक्यात बचावणे. काकडीची चोरी फाशीची शिक्षा. अर्थ लहानशा अपराधाला फार मोठी शिक्षा होणे. कामापुरता मामा. अर्थ गरजेपुरते गोड बोलणारा. काने कोपरे विसरू नका पायली पसा मुकू नका. अर्थ शेतीचा कानाकोपरा पेरला गेला पाहिजे नाहीतर पीक कमी येईल. कुडास कान ठेवी ध्यान. अर्थ भिंतीच्या आडून एखाद्याने गोष्टी ऐकल्या म्हणजे त्या बाहेर फुटतातच. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. अर्थ आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो. कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येईलच. अर्थ जे घडायचे ते आज ना उद्या घडेलच. केशा जाणे 12 तर ताऱ्या जाणे 13. अर्थ शेरास सव्वा शेर. केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळी. अर्थ अत्यंत गरिबीची अवस्था. कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शामभटाची तट्टानी. अर्थ एक अतिशय थोर तर एक अतिशय क्षुद्र. कोळसा उगळावा तितका काळाच. अर्थ वाईट ते वाईटच. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. अर्थ एखादी बातमी बाहेर फुटू नये म्हणून कितीही प्रयत्न केले तरी ती बातमी बाहेर फुटल्याशिवाय राहतच नाही. कोल्हा काकडीला राजी. अर्थ क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. कशीही बये वाग पण घरात नांदू लाग. अर्थ काहीही कर पण घरात राहा. केसाचा बुचडा पाहायला छान त्यात उवाचं रान. वरून पाहता चांगला पण आतून वाईट असा अर्थ या म्हणीचा होतो. काखेत कळसा अन गावाला वळसा. अर्थ वस्तू जवळच असते पण गावभर शोधाशोध होते. कमरेचं सोडलं डोक्याला बांधलं. अर्थ लाज लज्जा पार सोडून देणे. कालच्या वाणी भलं भलं पाणी. अर्थ सारेच दिवस सारखेच असणे. करणं हाकारा अन पिटणं डांगोरा. अर्थ काम थोडं पण गवगवाच फार. काम नाही कवडीचं फुरसत नाही घडीची. अर्थ काम करीत असणे पण ते दिसून न येणे. कोणाची म्हस कोणाला उठबस.
अर्थ काम एकाचे आणि त्रास दुसऱ्यालाच. काशी केली गंगा केली, नशिबाची कटकट नाही गेली. अर्थ सर्व प्रयत्न केले पण गुण आला नाही. कुत्र्याले खांडूक झालं, चाटू चाटू मोठं केलं. अर्थ अति लाड केले की वाया जाते. काळी माती हीच शेतकऱ्यांची संपत्ती होय. अर्थ सुपीक जमीनच शेतकऱ्यांची संपत्ती असते. काळी मातेची भराओटी तुमचे घर भरील दाटी दाटी. अर्थ जमिनीची मशागत केल्यास खूप धान्य पिकते. काळी बेंद्री एकाची, सुंदर बायको लोकाची. अर्थ सुंदर स्त्रीकडे वाईट नजर असणे. करू गेले काय अन उलटे झाले पाय. अर्थ करायचे एक अन व्हायचे भलतेच. कुलकर्णी तिढा आणि गावाला पिढा. अर्थ कुलकर्ण्याच्या कारभाराने साऱ्या गावाला त्रास. कोंबड्यापुढे मोती. अर्थ मूर्खापुढे पैशाचा ढीग. कानाला ठणका व नाकाला औषध. अर्थ रोग एकीकडे आणि औषध भलतीकडे. केर डोळ्यात फुंकर कानात. अर्थ भलत्याच जागी भलताच उपाय. कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा. अर्थ जसे आईबाप तशीच संतती. कनवटी नाही पैसा आणि लोकांना म्हणे या बसा. अर्थ ऐपत नसताना थाटमाट करणे. कवड्यांचे दान वाटले गावात नगारे वाजले. अर्थ करणे थोडेसे पण गवगवाच फार. कुचेष्टे वाचून प्रतिष्ठा नाही. अर्थ प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आधी त्रास घ्यावा लागतो. कुंपणाने शेत खाल्ले. अर्थ ज्याच्या हाती रक्षणाचे काम दिले त्यानेच नुकसान केले. कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीती गोड. अर्थ दुष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवतीला प्रेम आवडते. करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार. अर्थ शक्तिशाली माणूसच हुकूमत चालवू शकतो. कसाबाच्या घरी सण आणि शेळ्या मेंढ्यांचे मरण. अर्थ मोठ्या लोकांच्या घरच्या समारंभात नोकर आणि आश्रित लोकांना खूप कष्ट सहन करावे लागतात. कागबाई उभी घरात दोघी तिघी. अर्थ घरात पुष्कळ लोक काम करावयास असले म्हणजे आळस चढतो. कागबाई कुथती तर बसली जागा रुतती. अर्थ श्रीमंत लोक नेहमी आजारी असल्याचे सांगत असतात. कानात बुगडी गावात फुगडी. अर्थ आपले वैभव प्रदर्शित करणारी स्त्री. काल मेला आणि आज पितर झाला. अर्थ हातात थोडासा अधिकार येताच सत्ता गाजवणे. काय परी ऊन मिळाल्याचे गुण. अर्थ ज्याला सर्व गोष्टी मोफत मिळतात तो अकडू लागतो. कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते. अर्थ पूर्वग्रहित व्यक्तीला सर्वत्र दोषच दिसतात. काशीस जावे नित्य वदावे. अर्थ चांगल्या गोष्टीचा नेहमी संकल्प करावा. केळी खाता हरकले, हिशोब देता टरकले. अर्थ एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो. केर कचरा नाही घाण, पिकांचा तो पंचप्राण. अर्थ ज्या शेतात काडी कचरा नसतो तिथे भरघोस पीक येते. केळ्याचा लोंगर देई पैशाचा डोंगर. अर्थ केळाचे पीक भरपूर पैसा देते. कोंबडी लावगारली म्हैस ओवाळली. अर्थ क्षुद्र वस्तूसाठी किमती वस्तूंचा नाश करणे. कोळपाल पिकाशी तर जेवाल तुपाशी. अर्थ कोळपणी वेळेवर केली तर पीक चांगले वाढते. कोणाला कशाचं तर बोडकीला केसाचं. अर्थ मोठमोठ्या समस्या समोर असताना एखाद्याला आपली अगदी किरकोळ समस्या खूप मोठी वाटते. केवड्याचे दान वाटले आणि गावात नगारे वाजले. अर्थ क्षुल्लक गोष्टी दान करणे आणि गवगवा मात्र फार मोठा करणे. कुठे जाशी भोगा
तर तुझ्या पाठी उभा. अर्थ, कितीही दूर पळाले तरी आपल्या भाग्यात जे लिहिलेले आहे ते कधीच चुकत नाही. कुणी सरी घातली म्हणून आपण फास घेऊ नये अथवा दोरी घालू नये. अर्थ, आपल्या ऐपतीप्रमाणे राहावे. काम नाही घरी अन सांडून भरी, अर्थात कामे वाढविणे. काम न धंदा हरी गोविंदा, अर्थ, काम न करता सगळा वेळ देवाच्या नामस्मरणात घालवणे. काडीची नाही खबर म्हणे मी अकबर, अर्थ, अज्ञानी माणसाने स्वतःला पंडित समजणे. कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ, अर्थ, परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. काळ आला होता पण वेळ नाही, अर्थ, नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. करून गेला गाव आणि कांदळकरांचे नाव, अर्थ, करतो एक आणि भोगावे लागते मात्र दुसऱ्याला. कन्हती कुथती मलिद्याला उठती, अर्थ, सतत रडगाणं सांगणारी माणसं खाण्यासाठी मात्र पुढे असतात. करायला गेले नवस आज निघाली अवस, अर्थ, एखाद्याला मनातूनच काम करायची इच्छा नसेल तर तो कारणे सांगतो. कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी, अर्थ, सर्वांचेच दिवस येतात, तीच ती स्थिती कधीच राहत नाही. कधी गरिबी असते तर कधी श्रीमंती असते. मी नाही त्यातली कडी लावा आतली, अर्थ, साधेपणाचा नुसता आव आणणे. करणी कसायाची बोलणी मानभावची, अर्थ, बोलणे गोड गोड आचरण मात्र निष्ठुर. करायला गेले गणपती अन झाला मारुती, अर्थ, जे करायचे ते समजून उमजून नीटपणे करावे, नाहीतर त्यातून भलतेच घडते. करीन ती पूर्व दिशा, अर्थ, एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे. कवडी कवडी मायाजोडी, अर्थ, काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते. कसायाला गाय धार्जिनी, अर्थ, भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसांपुढे गरीब माणसे नमतात. काट्याचा नायटा करणे, अर्थ, एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, अर्थ, खऱ्या मैत्रीचा भंग आगंतुक कारणांनी होऊ शकत नाही. कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात, अर्थ, चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा, अर्थ, दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मतेच विसरतो किंवा आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच, अर्थ, मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. कुडी तशी फोडी, अर्थ, देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे. केस उपटल्याने का मढे हलके होते, अर्थ, जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काहीच होत नाही.